पंचशिलेची त्रिशरणाची पंचशिलेची ऋणीच राहील धरणी सदा तथागताच्या शुद्ध मताच्या फुलेच वाहील चरणी सदा। तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपल्या सगळ्यांचे 24 तास प्रेरणा स्त्रोत आपले मुक्तिदाते मार्गदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय सगळ्या महान समाज सुधारकांना अभिवादन करतो। आमदार झाल्यावर पहिल्यांदाच उटी गावाला येतोय आणि अतिशय आगळ्या आणि वेगळ्या कार्यक्रमानं तुम्ही माझं या ठिकाणी स्वागत केलंय, माझा सत्कार केला, त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक माननीय विजय दाभाडे साहेब, अंकुशजी दाभाडे, आकाश घायवटजी, नंदकुमार दाभाडेजी, अजय दाभाडेजी, सगळे दाभाडे घायवट ही सगळी यंग ब्रिगेड, सरपंच साहेब आणि वानखेडे साहेब, मेहकर येथून आलेले आमचे माजी सरपंच संजय सुळकर साहेब, गजबी साहेब, सरकटेजी, आशिष राटेजी, गजानन वानखेडेजी, पंजाबराव गवई साहेब, मोहन धोटेजी आणि उपस्थित असलेले सगळे मान्यवर तोला मोलाचे सगळे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, चैत्राचा महिना म्हणजे 14 एप्रिलचा महिना सुरू झाला म्हणजे या आसमंतामध्ये वेगळी हवा व्हायला लागते। एक वेगळ्या प्रकारची हवा, एक चैतन्याची हवा तयार होते। शहरामध्ये वाहून जाणाऱ्या रिक्षावरती निळे झेंडे लागले, चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे लागले, बॅनर लागले, सगळीकडे कार्यक्रमाची रेलचेल सुरू झाली की समजायचं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आलेली आहे। ही जयंती केवळ मेहकरात होत नाही, उटी या गावात होत नाही, जिल्ह्यात होत नाही, महाराष्ट्रातच होत नाही, देशातच होत नाही, तर सगळ्या जगभरामध्ये अतिशय मानानं सन्मानानं होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता आपल्या सगळ्या समाजाच्या जीवनामध्ये अपरिवर्तनीय असं पान आहे, सोनेरी पान आहे। आणि मेहकर शहरामध्ये तर यावेळेची हवा जरा वेगळीच वाहते। 4 महिन्यापूर्वी तुम्ही एक इतिहास घडवलेला आहे। 15 वर्षाचा अंधकार, जो काही अंधकार या ठिकाणी होता, तुम्ही सगळेजण सहन करत होतात, पण काही करू शकत नव्हते। यावेळेस तुम्ही सगळेजण एकत्र अभेद्य रीतीने उभं राहिलात आणि मेहकर या मतदारसंघाचा इतिहासच बदलून टाकला। तुम्ही असं काही काम केलं की येणाऱ्या पिढ्या तुमचं नाव घेणार आहेत। यावेळी जर झालं नसतं तर येणाऱ्या पिढ्या सुद्धा आपलं नाव घेतलं नसतं, परंतु आता तो विषय राहिला नाही। तुम्ही असं काही काम तमाम केलेलं आहे की आता एक नवीन हवाच या ठिकाणी वाहू लागलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मार्गानं आपल्याला या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणि केवळ इथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये
समतेचं ममतेचं वातावरण निर्माण करायचं आहे. समता गाडू इच्छिणारे, समतेला नख लावणाऱ्या सगळ्या वृत्ती आणि प्रवृत्तीला आपल्याला या जमिनीमध्ये गाडून टाकायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ आपल्याला त्यांचे गाणे ऐकून चालणार नाही, तर त्यांचे विचार आपल्याला डोक्यात ठेवावे लागतील. या मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार आहात. इथे केवळ मी सिद्धार्थ खरात आमदार नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक माणूस आता आमदार झालेला आहे. तुम्ही आमदार आहे आणि म्हणून यापुढे आपल्याला आता जबाबदारीनं वागायचं आहे, विचारानं काम करायचं आहे. उथळपणा करायचा नाही, आगोचरपणाही करायचा नाही. आणि म्हणून सामंजस्याची भूमिका, जर कोणी आपल्या ऐक्याला नख लावत असेल तर असे नख लावणाऱ्याला बाजूला काढायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे सगळ्या विविधतेमध्ये एकता आहे, परंतु या देशामध्ये अलीकडे त्यांना एकता नको आहे. त्यांना या समाजामध्ये जातीमध्ये भांडणं हवे आहेत, विद्वेष हवा आहे. आणि म्हणून हा विद्वेष आपल्याला कदापि इथे चालणार नाही. या ठिकाणी जर शांतता असेल, समता असेल, समतेसाठी आमचं भांडण आहे. ही समता राजकीय क्षेत्रात येईल, ही समता सामाजिक क्षेत्रात येईल आणि ही समता तुमच्या आर्थिक जीवनामध्ये सुद्धा आली पाहिजे. इथले प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, इथल्या उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न आहेत. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त ठाम राहा, विचारानं एक राहा. हे सगळेच्या सगळे प्रश्न आपल्याला सोडवल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही. या ठिकाणी भौतिक विकास होईल, रस्ते होतील, सभागृह होतील, मूर्त्या बसतील, महापुरुषांचे पुतळे येतील, हे तर येणारच आहे हो. परंतु याच्या पलीकडे आपल्याला इथला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये सुद्धा बदल घडून आणायचा आहे. त्या घरातल्या प्रत्येक माणसाला नोकरी मिळवून द्यायची आहे. त्या घरातला जो काही कुटुंब आहे त्याचा आर्थिक जे काही जीवनमान आहे ते उंच करायचं आहे. म्हणून केवळ रस्त्याने, इमारतींनी, आशयाने विकास होत नाही. आतापर्यंत जे कोणी रस्ते करायचे, कमिशन खायचे, त्यांना वाटायचं की विकास होतो. अरे रस्ते तर करावंच लागतील. रस्ते काय कुणाच्या बापाचे आहेत काय? शासनाचा पैसा आहे, तुम्ही देणार कसे नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी सिद्धार्थ खरात आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं बाळकडू प्यालेला मी व्यक्ती आहे. आणि म्हणून आमदार काय आहे यानंतर आपल्या सगळ्यांना आता कळणार आहे. 15 वर्ष आपण सगळे आता सोसलंय ना, भोगलंय ना. आता आपण प्रगतीची जी काही दारं आहेत ती आपल्याला ओपन करायची आहेत, उघडी करायची आहेत. आणि म्हणून आपण जबाबदारीनं वागा. माझी एकच विनंती की जबाबदारीनं वागा, कारण जबाबदारीनं वागल्याशिवाय त्याचं फळं आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून सगळ्यांनी विकासासाठी एकमेकाच्या हातात हात घाला. शिक्षण आपलं पेटंट आहे. बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचं प्रतीक आहे. साऱ्या जगानं, साऱ्या देशाने बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक केलेलं आहे. अमेरिकेमध्ये त्यांचा पुतळा आहे. आणि म्हणून आपण आपल्या समाजानं, मागासलेल्या समाजानं, बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करलेल्या प्रत्येक माणसानं जर काय करायचं असेल तर पोटाला चिमटा घ्या, परंतु काय करायचं? शिक्षण घ्या. आपलं पेटंट काय असेल, आपल्याला करायचं काय असेल, एकच काम करायचं ना, ते म्हणजे शिक्षण घ्या. शिक्षण, कारण शिक्षण हे सगळ्या उद्योजकतेचं मूळ आहे, तेच विकासाचं कूळ आहे. ज्याचं शिक्षण पक्क त्याचा सगळाच व्यवसाय, त्याचा सगळाच उद्योग, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळं पक्क. ज्याचं शिक्षण अर्धवट त्याचं सगळंच अर्धवट. शिक्षण अर्धवट आहे ना, तुम्ही म्हणाल की मला राजकारण करायचं आहे, उद्योजक व्हायचं आहे, नाही भाऊ जमणार. आणि म्हणून पक्क घ्या. कच्चं मडकं नकोय. कच्चं मडकं पाहिजे का पक्क मडकं पाहिजे आपल्याला? पक्क ना. मग पक्क मडकं कधी होणार आहे? शिक्षणानं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घ्या आणि ते शिक्षणानं पक्के करा. शिक्षण आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांना दिलेला एक मंत्र आहे. त्यांनी अनेक मंत्र दिले, बोलण्याची वेळ नाही, परंतु एकच सांगतो, आता घाबरण्याचं कारण नाही. आपण सगळेजण एक राहा. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला,
आणि तुमच्या टीमने या सगळ्या मंडळीने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला, त्याबद्दल तुमचे मी अभिनंदन करतो. तुम्ही मलाही मान दिला त्याबद्दलही तुमचा मी आभार व्यक्त करतो. आणि हे जे काही मेघानंद आणि जी पार्टी आहे त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घडवला. संजय वानखेडेंनी सुद्धा चांगलं या ठिकाणी संचालन केलं. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आभार मानतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आमदार साहेबांचा सत्कार या ठिकाणी विष्णू आंधळे यांना करायचा आहे. मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो, विष्णू आंधळे साहेबांनी या ठिकाणी आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांचा सत्कार करावा. आणि पुनश्च एकदा आपला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की 11 एप्रिलला मेहकरला बुद्धगयेच्या संदर्भामध्ये एक शांती मार्च निघणार आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करून त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि जमेल तर त्या मोर्चाला त्या ठिकाणी सदर हाताने मदत सुद्धा त्या ठिकाणी करावी अशी आपणास या ठिकाणी विनंती करतो. शेख इसुफ हे सुद्धा आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करतील. संजयजी सुळकर हे सुद्धा या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार करतील. नागेश भाऊ डवंगे हे सुद्धा या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार करतील. आणि यानंतर लगेच मेघानंदजी जाधव साहेब आपला संच घेऊन या ठिकाणी पुनश्च एकदा आपल्या भीमगीतांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी प्रबोधन करतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. अकरा तारखेला सर्व महिला मेहकरला आल्या पाहिजेत कार्यक्रमाला उटीच्या. 11 एप्रिलला ठीक 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथून आपला शांती मार्च निघणार आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाचं विहार हे काही लोकांच्या ताब्यात आहे. ते विहार आपल्याला सोडून घ्यायचे. म्हणून जे जे बुद्धावर विचार निष्ठा असेल, ज्यांची बुद्धाप्रती श्रद्धा असेल त्या संपूर्ण महिलांना पुरुषांना माझी विनंती आहे की ठीक 11 एप्रिलला 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेमध्ये आपण सर्वांनी हजर राहावं.